आणि यानंतरची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भातली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी उद्या निवड केली जाणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावाला सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आधीच मान्यता दिली आहे, त्यामुळे निवड ही फक्त औपचारिकता असेल। वरळी डोम मध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ही निवड प्रक्रिया पार पडेल। आता या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच निवड होण्याचं कारण नेमकं काय आहे तेही बघूया। उपमुख्यमंत्रीपदी असल्यानं सरकारमध्ये त्यांचं वजन आहे, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वलय प्राप्त झाले। अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व लगेचच स्वीकारलं। सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष करण्याचं ठरलेलं असल्यामुळे अन्य नेत्यांमध्ये स्पर्धाही लागली नाही। कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा जिल्हास्तरीय बलवान नेत्यांचा पक्ष आहे, परिणामी अध्यक्षपदी बिगर पवार व्यक्ती स्वीकारली जाणं हे तसंही कठीणच होतं। राजकीय कुटुंबात जन्म झाल्यानं राजकीय डावपेच हेही सुनेत्रा पवार यांच्यासाठी नवीन नाहीये। राजकीय समीकरण, जातीय गणित यांची उत्तम समज सुनेत्रा पवार यांना आहे। उच्च शिक्षित तसंच पर्यावरण, महिला सक्षमीकरण, उद्योग क्षेत्र याचा चांगला अभ्यास सुनेत्रा पवार यांचा आहे। सुनेत्रा पवार यांची ही बलस्थानं जरी असली तरीही त्यांची निवड ही आव्हानांनी कमी नसणार आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या समोर काय काय आव्हानं असतील तेही पाहूयात। 2029 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाला तयार करणं हे सुनेत्रा पवार यांच्यासाठीच एक मोठं आव्हान असेल। 2029 मध्ये आपण स्वबळावर लढणार असं भाजपनं अनेकदा म्हटलंय। हे आव्हान सुनेत्रा पवार यांना पक्षाध्यक्ष म्हणून पेलावं लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील वाद आटोक्यात ठेवणं हेही एक मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांच्या समोर असेल। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते नाराज होणार नाहीत यासाठीही त्यांना प्रयत्न करावे लागतील। अजित पवार यांच्या पश्चात नेते कार्यकर्त्यांना भरीव कार्यक्रम देणं, त्यांना व्यस्त ठेवणं हेही सुनेत्रा पवार यांच्या समोरचं आव्हान असेल। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम ठेवणं हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल। सहकारी बँका, दूध संघ, शिक्षण संस्थांवरील नियंत्रण हेही कायम ठेवावं लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद ही याच सहकारी संस्थांमधून येते। राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी या सगळ्याचं काय विश्लेषण केले बघूयात। खरं तर ही जी निवडणूक आहे ती केवळ औपचारिकता आहे। अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर पक्षाचं नेतृत्व कुणी करावं, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत का, यावरती अनेक चर्चा झाल्या, मतांतर झाली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही लोकांची तयारी होती, काही लोकांनी विरोध केला। या साऱ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या होतीये आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचं अध्यक्षपदाचं जे नाव आहे ते अंतिमरित्या उद्या त्याच्यावर शिक्कामोर्तब होत आहे। मुळामध्ये मी मगाशी म्हटलं तसं ही केवळ औपचारिकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन जे राष्ट्रवादी काँग्रेस आहेत ते एकत्र यावेत यासाठी अजित पवार हयात असताना या पद्धतीचे प्रयत्न सुरू होते। स्वतः अजित पवार त्यासाठी खूप आग्रही होते असं सांगितलं जातं। अर्थात आता तो इतिहास झाला। प्रत्यक्षात आज काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि आत्ताची स्थिती पाहिली तर दोन राष्ट्रवादी काँग्रेस
आता लगेच तरी एकत्र येणं केवळ अशक्य आहे. या पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत. बारामतीमध्ये आज नाही 6 महिन्यांनी पोटनिवडणूक तर निश्चितपणे घ्यावी लागेल. त्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका राहते हेही महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असं आजही सांगितलं जातं. दोन्ही बाजूनं त्यावरती चर्चा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत असंही सांगितलं जातं. या साऱ्या पार्श्वभूमीवरती उद्याची जी अध्यक्षपदाची निवडणूक आहे अत्यंत महत्त्वाची आहे. अर्थात ती जरी औपचारिकता असली तरी 2 गोष्टी घडत आहेत गेल्या 15 दिवसात. एक तर ऐतिहासिक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी सूत्र हाती घेतली. आणि दुसरी घटना जी मी बोलते जी उद्या घडणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरती पहिल्यांदाच महिला बसणार आहे. आणि अजित पवार यांच्या मृत्यूमुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. तिथे लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार हेही जवळपास निश्चित आहे. कारण अजित पवार हे अत्यंत मोठे नेते होते. त्यांच्या मृत्यूमुळे ओढवलेल्या पोटनिवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार देणं हा राजकीय आत्मघातच ठरेल. तसंही एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर पोटनिवडणूक ही सहसा बिनविरोध करायची ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहिलेलीच आहे. बघूयात पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच मुद्द्यावर आज काय म्हटलंय. अर्थातच बिनविरोध आहे. म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार का? अनेकांचे याकडे लक्ष लागले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ठाकरे गट आणि काँग्रेस पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार का? कारण राज्यसभेमध्ये उमेदवार निवडून पाठवणं हे विधानसभेतील संख्याबळावर अवलंबून असतं. महाराष्ट्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत. या संख्येमध्ये फक्त एकाच उमेदवाराला राज्यसभेवर पाठवता येणार आहे. त्यात ठाकरे गटाला सुद्धा आपला उमेदवार पाठवण्याची इच्छा आहे. काँग्रेसही दावा सांगणार यात वाद नाहीये. कारण राजकारणात कोणतीही गोष्ट सहज दिली जात नाही. त्या बदल्यात आपल्याला काय मिळतंय याचा विचार प्रत्येक पक्ष करतो. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसनं जर शरद पवारांना पाठिंबा दिला तर पवार त्या बदल्यात काय देतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल. जे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती. पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल. माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. आमच्या सुद्धा लोकांची म्हणणं असंच आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पण असं लोकांचं म्हणणं आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांचा मी असेल जयंतराव असतील आम्ही सुद्धा या बाबतीमध्ये महाविकास आघाडीची एकत्र बैठक करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय. आम्ही स्वतः काँग्रेसच्या असलेल्या प्रमुखांशी चर्चा करणार आहोत. जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे. तो आमचा आहे. परत मी तुम्हाला सांगतो हे जरी असलं लॉजिकली तरी दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत जी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदी जी असतील आमचे 2 खासदार म्हणून मी याच्यात नावं म्हणून नाही पाहते व्यक्ती म्हणून पाहत नाहीये 2 खासदार म्हणून पण राज्यसभेत इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहित नाही. कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर पण आम्ही काँग्रेस बरोबर ठामपणे लढत आहोत.